इथे युविका मात्र हाताची चुळबुळ करत तिथेच बसली होती, पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. शेवटी बुद्धीचं डावलून तिने तिच्या मनाचं ऐकलं आणि ती पण प्रतीक्षा जात होत्या त्यांच्या मागे गेली. प्रतीक्षा आत आदित्यच्या बेडरूममध्ये गेल्या आणि युविकाचे पाय मात्र बाहेरच त्याच्या रूमच्या दारापाशी थांबले. ती विचार करू लागली की आज जाऊ की नको जाऊ. बराच विचार केल्यानंतर तिने शेवटी दरवाजावर नॉक केलं. आता पुढे. तिने जसं दरवाजावर टकटक केलं, रूममध्ये आत्ताच शिरलेल्या प्रतीक्षाने बाहेर पाहिलं. दार उघडच होतं, पण समोर युविकाला पाहून त्यांनी तिला आत यायला सांगितलं. अगं युविका, ये आत ये, प्रतीक्षा बोलल्या. तशी युवी आत आली. आधी मात्र डोक्यावरून कम्फर्टर घेऊन बेडवर पडला होता. आधी उठ ना, कधीपासून उठवते तुला, प्रतीक्षा बोलल्या. मॉम प्लीज झोपू दे मला, खूप डोकं ठणकतंय माझं, आधी कम्फर्टरच्या आतूनच बोलला. अरे बघू तरी दे मला, प्रतीक्षा बोलल्या आणि त्यांनी त्याच्या डोक्यावरचं कम्फर्टर बाजूला केलं. आधीने डोक्याला रुमाल बांधून ठेवला होता. खूपच केविलवाणा दिसत होता त्याचा चेहरा. बहुतेक जास्तच दुखत होतं त्याचं डोकं. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून तरी तसंच वाटत होतं. युविका नुसतीच बघत उभी होती. तिला खूपच वाईट वाटत होतं त्याच्यासाठी, पण काहीच करू शकत नव्हती ती. अरे तू टॅब्लेट घे ना, बरं वाटेल तुला, प्रतीक्षा बोलल्या. मॉम, तुला काय वाटतंय मी घेतली नसेल का टॅब्लेट? अगं घेऊन झाले माझी कधीचीच, पण अजून काहीच इफेक्ट होत नाही आहे, तो चिडचिड करत बोलला. थांब मी तुझं डोकं चेपून देते, प्रतीक्षा बोलल्या. हो मॉम प्लीज, तो बोलला. अरे पण मी थालीपीठ बनवत होते, त्यासाठी हातानेच मिरच्या कापल्यात, मला जळजळ होते हाताला, माझ्या हाताने चेपून दिलं तर तुझ्या डोक्याला पण आग होईल. नको नको, प्रतीक्षा नाराज चेहरा करत बोलल्या. तसा तो अजूनच चिडला. जा तू, लिव्ह मी अलोन. त्याचं डोकंच इतकं दुखत होतं की चित्त थाऱ्यावर नव्हतं. चिडचिड होत होती त्याची. 1 मिनिट आंटी, तुमची काही हरकत नसेल तर मी चेपून देऊ का डोकं, तिथेच उभी असलेली युविका बोलली. तसं त्याने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं, पण जशी त्याची नजर तिच्यावर पडली तिने तिची नजर खाली केली. तू नक्की करशील, प्रतीक्षाने विचारलं. हो आंटी, युवी बोलली. थँक्स युविका, हा घे बाम. आधी नीट बस रे, प्रतीक्षा बोलल्या तसा आधी उठून चेअरवर येऊन बसला. पण त्याला पण अवघडलेलं होत होतं तिच्याकडून असा मसाज करून घ्यायला. तिला पाहून त्याला राहून राहून कालची ती आठवत होती. ती मात्र जसजशी पुढे येत होती तिचे हार्टबीट्स वाढत होते. तिला स्वतःलाच कळत नव्हतं की असं कसं तिने त्याचं डोकं चेपून देण्यास होकार दिला. तिला त्याची इतकी काळजी का वाटत होती? का त्याची आत्ताची सिच्युएशन पाहू शकत नव्हती ती? का त्याला त्रास झालेला पाहून तिलाही त्रास होत होता? काहीच कळत नव्हतं तिला. पण मन सांगत होतं की आत्ता कदाचित त्याला त्या हेड मसाजची जास्त गरज आहे. तशी ती चालत त्याच्याजवळ गेली. तिने हातावर थोडा बाम घेतला, पण आता त्याच्या कपाळाला हात लावायचा होता तर तिची धडधड वाढली होती. असं का होत होतं नव्हतं कळत तिला. ह्या काही दिवसात जेव्हा जेव्हा ती त्याच्या जवळ जायची किंवा तिला तो दिसायचा तिचं हृदय खूप फास्ट धावायचं, हार्टबीट्स वाढायच्या. शेवटी डोळे गच्च मिटले तिने आणि ती त्याच्या जवळ गेली. आता ती त्याच्या कपाळावर बाम लावणारच होती की इतक्यात, हे हाय आधी, काय झालं तुला? मामी बोलली की तुझं डोकं दुखते, मयुरी बडबड करत आत आली. तसं युविकाने त्याच्या डोक्यापर्यंत नेलेले हात खाली घेतले. हो डोकं दुखतंय माझं खूप, मी सबनीस मसाज करून देत आहेत, तो डोळे मिटूनच बोलला. तसं तिने एकदा युविकाकडे पाहिलं. ओ युविका, तू करत होतीस मसाज? पण आता मी आली आहे ना, सो दे मी करते आधीचा हेड मसाज, तू जा आता, मी घेईन त्याची काळजी, मयुरी युविकाकडे पाहून बोलली. तशी युविकाने हो मध्ये मान हलवली. ओके चालेल, तू कर, मी जाते, युविका बोलली आणि तिथून बाहेर जाऊ लागली. जावंच लागलं तिला. कोणत्या नात्याने थांबणार होती ना ती तिथे, पण का कुणास ठाऊक तिला वाईट वाटत होतं. म्हणजे तिला त्याचं डोकं चेपून द्यायचं होतं. त्याला जेव्हा बरं वाटलं असतं तेव्हाच तिला पण बरं वाटलं असतं. हुश,
नको इतका विचार करू युवी, मयुरी करून देईन त्यांना मसाज, ती स्वतःलाच बोलली आणि तिथून बाहेर पडली. ए मयू, पटापट कर ग मसाज, माझं डोकं फुटायची वेळ आली आहे, आदित्य चिडचिड करत बोलला. हो हो, लगेचच करते, मयुरी बोलली आणि ती त्याचं डोकं चेपू लागली. पण तिला कुठेही अशी कामं करण्यात इंटरेस्ट होता. तिला तर फक्त युविकाला ते करू द्यायचं नव्हतं म्हणून ती बोलली होती. पण आता त्याचं डोकं चेपून देताना तिला भलताच कंटाळा आला होता, म्हणून ती कसं तरीच वरून वरून मसाज करत होती त्याच्या डोक्याला. हे मयू, नीट कर ना यार, डोकं दुखायचं थांबवायचं आहे, अजून जास्त दुखवायचं नाही आहे, तो पुन्हा चिडचिड करत बोलला. पण तिला काही ते जमतच नव्हतं. कधी केलं असतं तर जमलं असतं ना. शेवटी तो वैतागला. बास, पुरे झाला मसाज, गो, तो चिडूनच बोलला आणि पुन्हा त्याचा रुमाल डोक्याला बांधून डोक्यावरून कम्फर्टर घेऊन झोपून गेला. मयुरी मात्र रूमच्या बाहेर पडली. तिला बरं झालं. एक तर तिच्या आईने तिला तिथे पाठवलं होतं म्हणून तिला यावं लागलं होतं. पण हे मसाज करायला तिला येत तर अजिबात नव्हतं आणि आवडत तर त्याहूनही नव्हतं. शेवटी तिने तिची पर्स उचलली आणि तिच्या आईचा डोळा चुकवून ती घराबाहेर पडली. पण तिला आदित्यच्या रूममधून बाहेर पडताना आजींनी पाहिलं होतं. आज आजीला पण आधीशी मयुरीबद्दलच बोलायचं होतं म्हणून त्या आधीच्या रूमकडे जायला निघाल्या. पण इतक्यात शेजारच्या बंगल्यातल्या काकू आजीला भेटायला खाली आल्या म्हणून त्यांना त्यांच्यासोबत खालीच बसावं लागलं. नंतर आधीशी बोलेन असा विचार करून आजी त्या काकूंशी गप्पा मारत बसल्या. इथे युविका किचनमध्येच होती. ती प्रतीक्षांना मदत करत होती. तिने मयुरीला पाहिलं होतं बाहेर जाताना. ही लगेचच त्यांच्या रूममधून बाहेर आली. तिने केला असेल का मसाज त्यांना नीट? तिच्या मनात एक ना एक अनेक प्रश्न येत होते. तिला स्वतःला कळत नव्हतं की का तिला त्याची सतत इतकी काळजी वाटते. पण तिला कोणी सांगा की बाई, प्रेमाची पहिली पायरी आहे ही. युविका, जरा आधीला हा ज्यूस नेऊन देशील का प्लीज, प्रतीक्षा बोलल्या. हो आंटी, का नाही, द्या ना, मी घेऊन जाते, युविका पटकनच बोलली. तिला तर चान्सच पाहिजे होता त्याच्या रूममध्ये जाण्याचा. कधी एकदा जाते आणि त्याला बरं वाटले की नाही ते बघते असं तिला झालेलं. तिने तो ज्यूसचा ग्लास हातात घेतला आणि भरभर पायऱ्या चढून आदित्यच्या रूमकडे गेली. तिने नॉक केलं आणि दार लोटूनच आत गेली तर तो स्वतःच्याच हाताने त्याचं डोकं चेपत होता. त्याला किती त्रास होत होता ते त्याची आत्ताची परिस्थिती पाहूनच तिला कळत होतं. तिला खूप वाईट वाटलं त्याला तसं बघून. सर, ज्यूस, ती बोलली. एवढंच बोलला तो. त्याला आता त्रासच इतका होत होता की कोणत्याच मनस्थितीत नव्हता तो. सर, मी करून देऊ का मसाज, शेवटी न राहून तिने विचारलंच. तसं त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं. नो, इट्स ओके, तो बोलला आणि स्वतःच्या हाताने त्याचं डोकं चेपू लागला. तिला वाईट वाटलं तो असं लगेचच नाही म्हणाला म्हणून. पण तरी ती बोलली, सर तुम्ही या, इथे बसा, मी तुमचं डोकं चांगलं मसाज करून देईन, ट्रस्ट मी, तुम्ही या तर बसा इथे. तिने सरळ त्याला हातालाच पकडून उठवलं आणि चेअरवर बसवलं. तसा तो प्रश्नार्थक तिच्याकडे पाहतच राहिला. मिस सबनीस, व्हॉट आर यू डुईंग, तिने त्याचा हात पकडला होता म्हणून तो चिडूनच बोलला. तसं तिने पटकन त्याचा हात सोडला, पण त्याला चेअरवर मात्र बसवलं होतं तिने. आम सॉरी, ती बोलली आणि बाजूच्या टेबलवरचा बाम हातात घेतला आणि त्याच्या चेअरच्या मागे जाऊन उभी राहिली. आता हळुवारपणे ती त्याच्या डोक्याला बाम लावून हलक्या हाताने त्याचं डोकं चेपू लागली. पण तिच्या त्या नरम हाताच्या स्पर्शाने त्याचे डोळे मात्र आपोआपच मिटले. तो चेअरवर डोकं मागे रेलून बसला होता आणि ती छानपैकी त्याचं डोकं चेपून देत होती. त्याला आता खूपच बरं वाटत होतं. असं वाटत होतं की कोणी प्रोफेशनल मसाजर त्याला मसाज करून देत आहे. तो डोळे मिटून शांत रेलून बसला होता चेअरवर. तिच्या मनात आत्ताच त्याच्यासाठी काही फिलिंग जागल्या होत्या ज्याची तिला थोडी पण कल्पना नव्हती. म्हणून कदाचित त्याला स्पर्श करताना एक अनामिक हुरहुर दाटून आली होती तिच्या मनात. त्याचं डोकं चेपून देता देता तिचं लक्ष त्याच्या त्या सिल्की गोल्डन ब्राऊन केसांकडे गेलं आणि त्या केसांमधून हात फिरवण्याचा तिला मोह झाला.
तिने पाहिलं तर तो शांत डोळे मिटून पडला होता. त्यातच तिला कळलं की ती जे करत होती त्याने त्याला बरं वाटत होतं. मग तिने तिथल्या ऑइलच्या बॉटलमधून थोडं ऑइल हातांवर घेतलं आणि आता तिचे हात त्याच्या केसांमधून फिरू लागले. ती तिच्या हलक्या हातांनी आता त्याच्या पूर्ण डोक्याला मसाज करत होती आणि इथे तो मात्र खूप बेटर फील करत होता. पण त्याच्या केसांमधून हात फिरवताना पण एक वेगळीच फिलिंग तिच्या मनात येत होती. पोटात काहीतरी उडूबागडू लागल्यासारखं वाटत होतं तिला. पण बिचारीला कळतच नव्हतं हे सगळं काय होतंय. पहिल्यांदाच होत होतं म्हणून कदाचित तिला ते कळत नव्हतं. सर, आर यू फिलिंग वेल नाऊ? तिने थोडा चेहरा त्याच्याजवळ नेऊन त्याला विचारलं. पण त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही आला. सर, तिने पुन्हा त्याला आवाज दिला. पण नाही, तो काहीच बोलला नाही. तिने मग थोडं झुकून पाहिलं तर तो झोपला होता, अगदी गाढ. त्याचं तोंड पण थोडं उघडच होतं. अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटत होता तो. तिला तर हसायलाच आलं त्याला तसं बघून. पण त्याच्या चेहऱ्यावर तिची नजर स्थिरावली होती आणि क्षणभर ती त्याला पाहतच राहिली. आज पहिल्यांदा ती त्याला इतक्या जवळून पाहत होती. खूपच देखणा होता तो. गोरापान चेहरा, रेखीव भुवया, रुंद कपाळ, त्यावर सिल्की गोल्डन ब्राऊन हेअर जे त्याला कमालीचे सूट होत होते. कमानीसारखे गुलाबी ओठ. सगळं जेवढं पाहिजे तेवढंच आणि तसंच दिलेलं देवाने त्याला. जणू खूपच वेळ घेऊन बनवलं असणार देवाने त्याला, असंच तिला वाटत होतं त्याच्याकडे पाहून. थोड्या वेळासाठी तिला वाटलं की त्याच्या चेहऱ्यावरून एकदा आपला हात फिरवावा. पण लगेच स्वतःच्या विचारांवर चमकली ती. बराच वेळ ती तशीच एकटक त्याच्याकडे पाहत होती. इतक्यात प्रतीक्षा आत आल्या. आधी ज्यूस प्यायला का? त्या बोलतच आत आल्या. आंटी, श्श, ते झोपलेत, युविका हळूच बोलली. तशा प्रतीक्षा शांत झाल्या. अगं, हा झोपला कसा? ह्याने ज्यूस नाही प्यायलं का? प्रतीक्षाने विचारलं. आंटी, मी यांच्या डोक्याला मसाज करून दिलाय, त्यातच त्यांना झोप लागली. झोपू द्या त्यांना, नंतर पितील ते ज्यूस. तुम्ही प्लीज त्यांना थोडं चेअरवरून उठवून बेडवर झोपायला सांगता का? म्हणजे चेअरवर कम्फर्टेबल नाही ना झोपणार ते, म्हणून, युविका बोलली. हो, सांगते मी, प्रतीक्षा बोलल्या आणि त्यांनी आदीला आवाज दिला. आदी, बाळा उठ जरा आणि बेडवर आरामात झोप. तसे आदीने डोळे किलकिले करून उघडले. त्याची चेअर बेडच्या अगदी जवळ होती म्हणून प्रतीक्षाने त्याला हाताला पकडूनच पटकन बेडवर बसवलं आणि मग झोपायला सांगितलं. तो झोपेतच होता. तसा तो पण बेडवर आडवा झाला आणि मग प्रतीक्षाने त्याच्या अंगावर कम्फर्टर दिलं आणि रूमच्या लाईट्स बंद करून त्या युविकाला घेऊन बाहेर आल्या. थँक्स युविका, खरंच तू त्याचं डोकं चेपून दिलंस म्हणून कदाचित त्याला बरं वाटलंय आणि झोपलाय तो गाढ, प्रतीक्षा बोलल्या. आंटी, अहो थँक्स काय त्यात, एवढं मी काहीच केलं नाही आहे, युविकाही हसून बोलली. पण त्याला असं समाधानाने झोपलेलं पाहून तिच्या चेहऱ्यावर पण आता एक प्रकारचं समाधान झळकलं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.